श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी समचरण सरोजं सांद्रनीनाबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय पहिला अर्जुन विषाद योग। तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील अध्यायांची जी संगती लावली आहे त्याप्रमाणे पहिला अध्याय हा शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे। म्हणजे गीताशास्त्र सांगण्यास भगवान श्रीकृष्ण का प्रवृत्त झाले ते या अध्यायात सांगितले आहे। भगवंताच्या या म्हणण्याचा अनुवाद करण्यास सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेवांनी ओंकार या वाचकाचा उपयोग करून परमात्मरूपी श्री गणेशाचे काव्यमय नमन पहिल्या 20 ओव्यांमध्ये केले आहे। त्यानंतर चातुर्य वागर्थ व कला यांची देवता जी सरस्वती तिला नमन केले आहे। गणेश व सरस्वती यांना नमस्कार केल्यानंतर ज्यांच्या कृपेमुळे आपण पूर्ण काम झालो त्या श्री निवृत्तीनाथांना वंदन करून गुरुभजनाचा महिमा थोडक्यात वर्णन केला आहे। यानंतर भगवद्गीता ज्या महाभारत ग्रंथातील भाग आहे त्या ग्रंथाची परमार्थाची जन्मभूमी, सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व काव्यांचा राहो इत्यादी विशेषणांनी थोरवी व श्रेष्ठता गायली आहे। महाभारताचे सुरस वर्णन केल्यानंतर ज्या गीता ग्रंथावर व्याख्यान करावयाचे त्या भगवद्गीतेचे भारत कमल परागू जिचे विरक्त संत सोहम भावी पारंगत मुनी सेवन करतात व प्रत्यक्ष ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात असे गुणगान केले आहे। या थोर गीता ग्रंथाचे सेवन श्रोत्यांनी स्थिर अंतःकरणाने व हळुवारपणाने कसे करावे हे त्यानंतर सुचविले आहे। आपल्या पुढे जे थोर श्रोते बसले आहेत त्यांचा या बोलण्याने अनादर झाला असेल म्हणून मी आपले लाडके अपत्य सलगीने बोलतो असा लढीवाळपणाचा परिहार दिला आहे। यानंतर प्रत्यक्ष श्री शंभूचीही मती ज्या गीता ग्रंथाचा विचार करताना स्तिमित झाली। सर्वज्ञ वेदही जेथे कुंठित होतो त्या अगाध ग्रंथावर व्याख्यान करण्यास माझ्यासारख्या अल्पज्ञ व मंद बालकाने सरसावणे हे धाष्टर्याचे आहे। याची जाणीव आपल्याला असल्याचा निर्वाळा ज्ञानदेवांनी दिला आहे। परंतु ज्या श्री गुरुकृपेच्या आधारावर विसंबून हे अगाध कार्य करण्याचे मी धाडस केले आहे ती कृपा माझ्या हातून हे कार्य तडीस नेईल असे आत्मविश्वासाने म्हणून त्या कृपेचा महिमा त्यांनी वर्णन केला आहे। मी कळसूत्री बाहुली असून तिला चालविणारे जे श्री निवृत्तीनाथ हे सूत्रधार आहेत त्यांच्याजवळ ग्रंथ सुरुवात करण्यासाठी आशीर्वादपूर्वक आज्ञा मागितली आहे व ती मिळाल्यावर भगवंताच्या म्हणण्याचा अनुवाद करण्यास श्री ज्ञानदेवांनी सुरुवात केली आहे। धर्मक्षेत्रावर माझे व पंडूचे पुत्र काय करीत आहेत या धृतराष्ट्राच्या प्रश्नास संजयाने उत्तर देताना प्रथमतः उभय पक्षांचे रथी महारथी त्यांचे रथ यांचे वर्णन करून सर्वांच्या शेवटी अर्जुनाच्या रथाचे
भगवंताच्या भक्त वात्सल्याचे वर्णन केले आहे. ज्ञानदेवांनी ते मोठ्या हृदयंगम पद्धतीने सांगितले आहे. युद्ध क्षेत्रावर जो शंख निनाद झाला त्यामुळे प्रत्यक्ष आदिपुरुष विस्मित होण्याची पाळी आली. आता युद्धाची सर्व सज्जता झाली असून उभय पक्षी प्रलय कालच्या मेघवर्षावाप्रमाणे बाणांची वृष्टी होण्याची पाळी आली आहे. तिचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. अशा प्रसंगी हर्षयुक्त होऊन सर्व सैन्याकडे अर्जुनाने दृष्टी टाकली व आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करण्यास भगवंतांना सांगितले. भगवंतांनी रथ नेऊन उभा केल्यावर त्याच्या दृष्टीला जे दिसावयास पाहिजे होते ते दृश्य न दिसता त्याला दिसू नये ते दृश्य दिसले. भीष्म द्रोणादिक योद्धे हे आपले शत्रू आहेत असे न दिसता ते आपले पूज्य गुरुजन, भाऊ, काका, मामा असे नातेवाईक आहेत असे दृश्य दिसले. त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. हे पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात अकस्मात करुणा उत्पन्न झाली व त्याचा परिणाम असा झाला की अर्जुनाच्या अंगच्या वीर वृत्तीचा लोप होऊन प्रत्यक्ष शंकरांना युद्धात जिंकणाऱ्या अर्जुनाची गात्रे लढाईस सुरुवात होण्यापूर्वीच शिथिल होऊन त्याचे गांडीव धनुष्य अस्त्र गळून पडले. अशा या करुणास्पद अर्जुनाचे चित्र ज्ञानेश्वर महाराजांनी उभे केले आहे. आपण युद्ध करण्यापासून का परावृत्त होत आहोत याची कारण मीमांसा करून आपल्या कृतीचे समर्थन अर्जुनाने केले आहे. त्याचा अनुवाद या अध्यायाच्या शेवटपर्यंत ज्ञानदेवांनी केला आहे. क्षत्रियाला अनुरूप अशी वीर वृत्ती जाऊन अयोग्य अशा दयाकृपा या सत्व प्रधान वृत्तीचा प्रादुर्भाव अर्जुनाच्या ठिकाणी स्पष्ट झालेला वर्णन केला आहे. मला विजय नको, मला राज्य नको. ज्यांच्याशी मी हे युद्ध करून राज्य मिळवणार त्या आचार्य, पितर, पितामह या सर्वांचा नाश माझ्याकडून होणार व त्यामुळे मला मोठे पाप लागणार ही अर्जुनाच्या अंतःकरणातील खरी भीती. कौरवांना जरी कळत नसले तरी मला माझे हित अनहित कळते. माझ्या हातून कुळाचा नाश, त्याबरोबर कुलधर्माचा नाश, त्यामुळे अधर्म, वर्णसंकर व याचा शेवटी नरकाची प्राप्ती होण्यात अशी अवनती माझ्या युद्ध प्रवृत्तीमुळे होत आहे. तर मीच या युद्धातून निवृत्त होतो. निशस्त्र अशा अवस्थेत मला जरी कौरवांनी मारले तरी त्यात माझे कल्याणच आहे. अशा हतबल स्थितीत अर्जुनाने रथाखाली उडी टाकली व शस्त्रसन्यास केला. या अर्जुनाच्या अति गहिवरलेल्या व उद्विग्न स्थितीचे मोठे मार्मिक वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. अशा स्थितीत श्रीकृष्ण परमात्मा त्याला परमार्थाचा उपदेश करण्यास पुढील अध्यायात सुरुवात करतील असे शेवटच्या 2 ओव्यात सुचवून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाची समाप्ती केली आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.